स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. लग्न पार पडलं. तुम्ही आमचे व्हिडिओ बघितलेच लग्नाचे. तर त्या लग्नामध्ये माझ्या मुलीने जो घागरा घातला होता तो स्पेशल तुम्हाला बोललीच होती. त्याच्याबद्दल मी सर्व माहिती देणार आहे की तो कस्टमाइज केलेला आहे. हा जो घागऱ्याचा कपडा घेतलेला आहे हे सगळं माझ्या मुलीच्या डोक्यात पहिलेच होतं की मला असाच प्रकारे घागरा करायचा आहे. त्यामुळे आम्ही पहिले कपडा घ्यायला गेलो. नाशिकमध्येच पाकिजा म्हणून आहे, तिथे खूप छान असे कटपीस मिळतात जसे पाहिजे तसे. मग तिथं आम्ही गेलो. प्रज्ञाचं जसं डोक्यात होतं किंवा तिच्यात कल्पना होती तसं आम्हाला मिळाला. पण एकदा लांब जात हां थोडं वाटतो ताय. कपडा तिने चॉईस केला. मग घागऱ्याला किती मीटर लागेल हा सगळं माझे नंदोई भाऊ त्यांना विचारून घेतला आम्ही पहिले. ते मुंबईला असतात. मग तशा प्रकारे आम्ही कपडा घेतला आणि त्याच्यावर जशी मॅचिंग ओढणी लागेल ती पण तिथं अवेलेबल होती. मग आम्ही ते पण बघून घेतलं. त्याला पण किती लागेल ते पण विचारून मग आम्ही तसं विकत घेतलं. आता कपडा तर घेऊन झाला. मग त्याच्यावर लेस कशी मॅच होईल आम्ही पण लगेच लेसच्या दुकानात गेलो नाशिकमध्ये आणि तिथे पण छान असं मॅच होईल लगेच बघून घेतलं. आणि ते किती प्रमाण लागेल तसं दुकानदाराला किंवा विचारून घेतलं की किती मीटर वगैरे लागेल. तसं आम्ही सगळं विकत घेतलं. माझ्या मुलीला प्रज्ञाला खूप इच्छा होती की हा घागरा मी शिवावा म्हणून. पण माझं खूप गॅप पडला आहे आता शिवणकामामध्ये, त्यामुळे मला कॉन्फिडन्स नव्हता की मी शिवू शकेल असं. पण नशीब इतकं छान की माझे नंदोई भाऊ तेव्हा त्या पिरियडमध्ये घरी आले माझ्या आणि आमचा विषय निघाला की घागरा शिवायचा आहे. तर भाऊंना सगळंच जमतं, ब्लाऊज घागरा वगैरे खूप छान शिवतात भाऊ. मग त्यांना आम्ही सहज विषय काढला तर ते म्हणे चल आपण लगेच घेऊ शिवायला. आणि मग त्यांनी हे बघा तुम्ही बघतातच हे भाऊंनी लगेच सुरुवात केली. हा घागरा कळ्यांचा शिवायचा होता आणि मला आता खूप गॅप पडल्यामुळे मला लक्षात नव्हतं हे सगळ्या गोष्टी. भाऊंनी मग सुरुवातच केली आणि त्याचा श्री गणेशा झाला. सर्व जे मेन काम होतं सगळं भाऊंनीच केलं. माप घेण्यापासून कटिंग मी फक्त खारुताईचं काम करत होते. बस सगळं भाऊंनीच केलं. आणि प्रज्ञाची ही इच्छा पूर्ण झाली की आमचे जे घरचे मेंबर आहे त्यांचं ब्लेसिंग त्या घागऱ्यामध्ये शिवताना जे प्रेम आहे माया आहे त्या सगळ्या याच्यात यायला पाहिजे. ती पण इच्छा पूर्ण झाली. हे माझे मोठे नंदई भाऊ ते टिटवाळ्याला असतात. तिथं पण ते ब्लाऊज वगैरे खूप छान शिवतात बाहेरचे पण. आणि असे घागरे वगैरे आले, पंजाबी ड्रेस पण खूप सुंदर पद्धतीने. हा घागरा शिवायला एका दिवसात तर नाही शक्य होतं, जवळजवळ 4-5 दिवस तरी लागले. हो अशी घेतली का ती अशी पण येते ना एक बाजू सरळ लास्ट वाला आणि वरचा पण. हा घागरा पूर्ण कळ्यांचा शिवला. म्हणजे जेवढ्या कळ्या बसतील भाऊनी मग पूर्ण कापडाचा यूज केला. 1 मीटर ब्लाऊजसाठी काढून घेतलं आणि बाकीच्या सर्वांना कळ्या केल्या. जवळजवळ 24 का 25 कळ्या बसल्या. चालतं थोडंफार इतकं काही सिरियस नाही घ्यायचं. कसं कापायचं का मला तिचं किती चालते म्हणजे आता शेवटी लग्नाचा होता ना मी 2ला काढला. ही पण एक कळी का. भाऊनी प्रज्ञाचं माप वगैरे घेऊन सर्व कळ्या कापून झाल्या. आम्ही सर्व हळूवार करत होतो. मी फक्त मदतीला होते. भाऊंचं सगळी मेहनत आहे जास्त. हे दूध पण ओतायचं आहे का. हो सर्व कळ्या कापून झाल्या. मग त्या अशा लावून बघितल्या की किती घेर बनतो असा. तर आम्ही अशा बघा लावून बघितल्या. हो ना, काय छान घेर दिसतं. हे सर्व घेर वगैरे पाहून प्रज्ञा इतकी खुश झाली की तिथं बसलीच. तिला असं झालं की आत्ता घालून घ्यावं. ते बघा कशी करते ती. चेष्टा करताय तुम्ही. मला मज्जा येते. एवढा गेला असतो बघ. बाई 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 केवढं भारी दिसतोय तो. ब्लाऊज काढला काय पण याच्यात. ब्लाऊज झालं
ज्यानंतर मग कळ्या कापल्या, त्यानंतर जोडायला घेतल्या भाऊने, कारण ते 24 का 25 कळ्या म्हटल्यावर त्याला जॉईन करायला पण बराच वेळ लागतो. मग भाऊने सुरुवात केली. एकच खाणार आहे मला, हे नकोय. मग सर्व कळ्या जॉईन झाल्या. प्रज्ञाला एवढी घाई होऊन गेली की त्याला जॉईन झाल्या झाल्या लगेच तिने लावून बघितलं आहे बघा, लगेच मखळून पण दाखवलं. मी पण थोडी मदत म्हणून नंतर लेस लावायला घेतली. ते पण भाऊंना विचारून घेतलं की कसं लावायचं. मग ते सुरुवात केली लेस लावायला. जास्त गॅप आले नाही ते डास नव्हते मला. आई याचे धागे मागून निघणार नाही ना. ही कळ्यांना वेगळी लेस आणली आणि खाली घागऱ्याच्या काठाला लावायला वेगळी लेस. तर ही कळ्यांना प्रत्येक कळीला एक एक वेगळी लेस लावली. ही लेस लावायला पण बराच वेळ लागला, कारण एवढ्या कळ्यांना परत लावायची. मग भाऊने ते वरून लावून झाल्यानंतर मग खालच्या भागाला ह्या मोठा लेस आणलेली होती ती लावली. घागऱ्याची लेस वगैरे लावून झाली, पण ब्लाऊज पण शिवायचं होतं. भाऊंना ब्लाऊज तर A1 येतं, त्यामुळे भाऊने ब्लाऊज कापायला घेतलं आणि ते पूर्ण शिवणी टाकलं एका दिवसात. आता घागरा तयार झाला, ब्लाऊज तयार झालं, पण ओढण्या बाकी होत्या. तरी प्रज्ञाला घाईच होती. ते तिने जे तयार झालं की ती लगेच घालून बघायची. आता हे बघा, तिने घालून बघितला कसा दिसतो ते. एक लेस झाली तेव्हा दिसता घागरा घातला होता ना. बघू स्वतःला आता. तर ह्या घागऱ्यावर 2 ओढण्या होत्या. एक तिला डोक्यावर घ्यायची होती आणि एक असं अंगावर ठेवण्यासाठी. त्याच्यासाठी पण लेस वेगळी आणली होती, ती बाकी होती फक्त. आता तेवढंच राहिलं. मग पूर्ण घागरा तुम्हाला दिसेलच कसा झाला तयार ते. असं थोडी की मी अशी घागरा पूर्ण भाऊंचा तयार झाला होता. फक्त ओढणीला लेस लावायचं ते छोटं काम मी मग नंतर कंप्लीट करून घेतलं. मग फायनली घागरा तयार झाला. प्रज्ञेची इच्छाच होती की असा घागरा तयार करून घालायचा. मग दोघं ओढण्यांना लेस लावून झाल्यानंतर तिने फायनली सर्व लुक करून घरी बघितलाच होता. तरी लग्नात तुम्ही बघितलाच आहे की ती कशी दिसते आणि खरंच खूप छान असा लुक आला या घागऱ्याने. बघा हा फायनल लुक प्रज्ञाचा. घागरा तयार आणि 2 ओढण्या बघा कशा घेतलेल्या आहे. एक तिने आतमध्ये लावली आहे आणि एक वरून डोक्यावरनं घेतलेली आहे. तरी तुम्हाला हा घागरा कसा वाटला, तुम्हाला ही घागऱ्याची संकल्पना कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझ्या भाऊंचे पण खूप खूप आभार की त्यांच्यामुळे माझ्या मुलीचं हे स्वप्न पूर्ण झालं. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कापड यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.